मसाजोग येथील आवादा पवनचक्की प्रकल्पाचे मॅनेजर सुनील केदू शिंदे यांना 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली आणि त्याच प्रकरणी वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाला. त्याच वाल्मिक कराडचे जे नवीन कारनामे आहेत आणि त्याचबरोबर जे काही कारनामे केलेले आहेत ते काळे धंदे वाल्मिक कराडचे समोर आलेले आहेत. वाल्मिक कराडनं कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचे देखील समोर आलेलं आहे. जे की भाजपाचे आमदार सुरेश दस यांनी देखील स्पष्ट केलं होतं की वाल्मिक कराडची कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे, वेगवेगळ्या स्वरूपाची संपत्ती आहे. मांजरसुंबा परिसरामध्ये देखील वाल्मिक कराडने जवळपास 10 एकर जमीन घेतलेली आहे आणि तीच जमीन ह्या मांजरसुंबामध्ये परिसरामध्ये आहे. याच परिसरामध्ये मी आहे बघू शकता की वाल्मिक कराडची संपूर्ण संपत्ती मानल्या जाते की ज्योती जाधव यांच्या नावे, जी की वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या ज्योती जाधवची ही जमीन आहे आणि या जमिनीच्या लगत असलेला जे की मुकेश रसाळ यांचा संपूर्ण शेतीचा परिसर आणि याच परिसरामधनं वाल्मिक कराडनं रसाळ कुटुंबियाचे की 128 गट नंबर आहे. त्या गट नंबर मधनं 136 नंबर तिचा गट नंबर आहे, ज्योती जाधवच्या नावे आणि या जागेवरती आणून मुरुम टाकलेला आहे, जे की साफसफाई केलेली आहे. रिसॉर्टचं काम करायचं होतं, मात्र पार्किंगसाठी जी जागा लागती त्या जागेच्या अनुषंगानं साफसफाईसाठी जो रसाळ यांचा मुरुम आहे त्यांच्या शेतामधला 128 गट क्रमांकामधला आणि तोच मुरुम संपूर्ण उकरून ज्योती जाधवच्या जी जमीन आहे 136 गट क्रमांकामधली त्या गट क्रमांकाच्या ज्या जमीन मधून मुरुम उकरून ह्या ज्योती जाधवच्या जमीनमध्ये टाकलेला आहे. मात्र विशेष बाब या ठिकाणी स्पष्ट करावी लागेल की जो मांजरसुंब्याचा परिसर आहे संपूर्ण हवेलगत ही जमीन आहे, जवळपास 10 एकर क्षेत्राची जमीन आहे. जो म्हणजे जानेवारी महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाले जमीन घेतलेली, की रिसॉर्ट बांधायचं होतं. रिसॉर्टच्या अनुषंगाने जमीन घेतलेली आहे. मात्र पार्किंगसाठी त्याचबरोबर साफसफाईसाठी रसाळ म्हणून शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्याच्या शेतामधील मुरुम उकरून या ज्योती जाधवने आपल्या शेतामध्ये टाकलेला आहे. आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचं म्हणणं असं होतं की हा संपूर्ण प्रकार जवळपास जून महिन्यामध्ये घडलेला आहे, की 28 जून 2024 ला त्यावेळेस मी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना तक्रार केली होती, पोलीस अधीक्षकांना तक्रार केली होती. मात्र माझ्या कुठल्याही प्रकारची तक्रारीची दखल घेतली नाही किंवा राजकीय वरद हस्त वापरून हा संपूर्ण प्रकार केलाय. तर या रसाळ म्हणून शेतकरी आहेत त्यानं बोलताना म्हटलेलं आहे. मात्र संपूर्ण प्रकार जे आहे तो या ठिकाणी घडलेला आहे. जे वाल्मिक कराडवरती 2 कोटी रुपयाचा खंडणीचा गुन्हा आणि मकोका अंतर्गत कारवाई, या कारवाईनंतर वाल्मिक कराडची संपूर्ण जी संपत्ती आहे ती संपत्ती वेगवेगळ्या लोकांच्या नावे आहे आणि ही संपत्ती आता समोर येताना पाहायला मिळते. मात्र बीड जिल्ह्यामधील जे मांजरसुंबा परिसर आहे, जे की हॉटेल लाईन आहे, संपूर्ण हॉटेल असतात जेवणासाठीचं आणि याच लाईन मधनं वाल्मिक कराडने जवळपास जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 2024 ला ही जमीन घेतलेली आहे रिसॉर्ट बांधण्यासाठी. याच जमिनीमध्ये जो मुरुम लागतो तो मुरुम शेजारी शेतकऱ्याचा उकरून आपल्या जमिनीमध्ये आणून टाकलाय आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी तक्रार केली त्याला धमकावण्याचा प्रयत्न देखील या वाल्मिक कराडकडनं झाल्याचं त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांनी त्या संदर्भाची तक्रार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेले, त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांना दिली. मात्र 1 वर्ष झाले संपूर्ण प्रकार घडून मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, असा आरोप त्या रसाळ शेतकऱ्याचा आहे. ह्या जमिनीमध्ये मी आहे, जी जमीन आहे या मांजरसुंबा परिसरामध्ये पलीकडे 128 गट क्रमांक आहे आणि अलीकडे 136 गट क्रमांक आहे. म्हणजे जवळपास आपण बघू शकतो की हा संपूर्ण परिसर आहे, जवळपास 10 ते 11 एकरचा संपूर्ण परिसर आहे आणि याच परिसरामध्ये वाल्मिक कराडनं ज्योती जाधवच्या नावे ही जमीन केलेली आहे, जो की दुसरी पत्नी म्हणून मानलं जातं ज्योती जाधवला. या ज्योती जाधवच्या नावावर ही प्रॉपर्टी आहे. अनेक अशा किती प्रॉपर्टी आहेत हे देखील समोर येणार आहे. मात्र जी बीड लगत असलेली जवळपास 10 एकर जमीन आहे, जो की 2024 जानेवारीला म्हणजे जानेवारी महिन्यात म्हणजे 1 वर्ष संपूर्ण या घटनेला होतोय आणि दुसरीकडे पुणे असेल, मुंबई असेल, अनेक वेगवेगळ्या भागामध्ये परळे असेल, अशा ठिकाणची संपत्ती पुढे येते. मात्र दुसरीकडे ही संपत्ती जी आहे ते समोर आलेली आहे. मात्र याच्यामधील मुरुम जे आहे अवैधरित्या मुरुम उकरून आपल्या शेतामध्ये टाकला आणि शेतकऱ्याला धमकवण्याचं काम या ग्रस्ताकडनं झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. तशी तक्रार देखील दिली, मात्र तक्रारीची दखल न घेतल्याचा देखील आरोप जे शेतकऱ्यानं वाल्मिक कराडवरती केलाय. त्याचबरोबर जे अधिकारी आहे संबंधित अधिकाऱ्याला मी सांगितलं, मात्र कुठल्याही प्रकारचं त्यांनी मला जुमानलं नाही किंवा माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. मात्र फक्त एक वेळेस येऊन ते मंडळ अधिकारी येऊन पंचनामा करून गेले. मात्र पुढे काहीही झालं नाही असं देखील शेतकऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हेच ते रिसॉर्ट बांधण्याची जागा आहे वाल्मिक कराड म्हणजे ज्योती जाधवच्या नावाची. ज्योती जाधवच्या नावाने हा प्लॉट आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी समोर काय येतंय आणि या मुरुम उकरलेल्या प्रकरणी जी तक्रार केली होती शेतकऱ्यांनी त्याच्यावरती प्रशासन कारवाई करते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. जून 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये
तेव्हापासून मुरुम उपसा हे झाला समोर खोदकाम केलं अवैध. आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही. मग आम्ही तहसीलदारकडं अर्ज केला समोर 3/7/2024ला. त्याच्या मंडळ अधिकारी यांनी 8/8/2024 येऊन पंचनामा केला. त्यानंतरच प्रशासनाने काहीच ॲक्शन घेतली नाही. त्यानंतर दससाहेबांनी विषय उचलून धरल्यावर तहसीलदार साहेब चंद्रकांत शेळके यांनी स्पॉटवर येऊन भेट दिली. पुन्हा 30/12ला इथं तारीख ठेवली समोर त्यांनी. तर त्या संदर्भात 2-3 तारखा झालेल्या आहेत. आज बी सुनावणी ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आमचे नुकसान भरपाई मिळावी आमची हे आहे विनंती आहे.